नमस्कार मंडळी. अंत्यसंस्काराच्या वेळी महिलांनी स्मशानभूमीमध्ये का जाऊ नये? तर अशी परंपरा बघा पूर्वी अनेक समाजामध्ये होती. यामागं धार्मिक कारणाबरोबरच सामाजिक आणि व्यावहारिक कारणाचाही प्रभाव असल्याचं मानलं जातं. मैत्रिणींनो, गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो, ज्यामध्ये मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टींचा उल्लेख या गरुड पुराणामध्ये आहे. हे प्रसिद्ध पुराण अंत्यसंस्काराशी संबंधित अनेक आश्चर्यकारक रहस्ये उघड करतं. असा एक समज आहे की महिलांनी स्मशानभूमीत प्रवेश करू नये. यामागील कारण तुम्हाला माहीत आहे का? आणि ते सविस्तरपणे आज आपण जाणून घेऊया. आजही अनेक ठिकाणी महिला स्मशानभूमीत का जात नाहीत, याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मातील अंत्यसंस्काराशी संबंधित अनेक परंपरा आजही पाळल्या जातात. अनेक ठिकाणी महिला स्मशानभूमीत जात नाहीत. हिंदू धर्मात अंत्यसंस्काराशी संबंधित अशा अनेक समजुती आहेत ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसतं. यापैकी एक समजूत अशी आहे की जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा कुटुंबातील महिलांनी अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत जाऊ नये. हिंदू पुराण महिलांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई करतं आणि तिथं का जाऊ नये याचं स्पष्टीकरणही या पुराणामध्ये दिलेलं आहे. बघा, प्रत्येक धर्माची स्वतःची एक विशिष्ट संस्कृती आणि श्रद्धा असते. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातही महिलांनी स्मशानभूमीत न जाण्याबद्दल काही समजुती प्रचलित आहेत. त्यामध्ये बघा, पूर्वीच्या काळात अंत्यसंस्काराच्या वेळी महिलांनी स्मशानभूमीमध्ये जाऊ नये अशी परंपरा अनेक समाजामध्ये होती. यामागे धार्मिक कारणासोबतच सामाजिक आणि व्यावहारिक कारणाचाही प्रभाव असल्याचे मानलं जातं. बघा, मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचे वातावरण हे अत्यंत भावनिक आणि दुःखद असतं. जवळच्या व्यक्तीला मानसिक धक्का बसू शकतो. त्यामुळं कुटुंबातील महिलांना अशा वातावरणापासून दूर ठेवण्याची प्रथा काही ठिकाणी निर्माण झाली असावी, असं मत आहे. याशिवाय पूर्वी अंत्यसंस्कारातील अनेक विधी हे पुरुष नातेवाईकांकडून केले जात होते. मुखाग्नी देण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने कुटुंबातील पुरुषाकडे दिली जात असल्यानं स्मशानभूमीतील विधींमध्ये पुरुषांचा सहभाग हा अधिक होता. आणि महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? तर गरुड पुराणात वर्णन केलेल्या कथानुसार बघा, महिलांना पुरुषांपेक्षा भावनिक जास्त मानलं जातं किंवा महिला या पुरुषापेक्षा जास्त भावनिक मनाच्या असतात. आणि असा विश्वास आहे की मृतदेहावर अंत्यसंस्कार होत असताना जर कोणी रडलं तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि जळणारा जो मृतदेह आहे तो पाहून रडणं हे महिलांसाठी जवळजवळ अशक्य असतं. त्यामुळे महिलांनी स्मशानभूमीत जाणं निषिद्ध मानलं जातं. स्मशानभूमीत अशा इतरही काही गोष्टी घडतात ज्या महिला आणि मुलांनी पाहणं योग्य नसतं. यामध्ये मृतदेहावर अग्निसंस्कार करण्यापूर्वी त्यांच्या कवटीवर काठीने प्रहार केला जातो. आता हा एक विधी आहे, पण हा विधी पाहण्याची स्त्रिया आणि मुलांवर मानसिक परिणाम होऊ शकतो. हा विधी पाहिल्यानं तर कधीकधी बघा, जळताना मृतदेह ताठरतो आणि आवाज करतो, ज्यामुळं स्त्रिया आणि मुलं घाबरू शकतात. म्हणून त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवलं जातं. तसंच गरुड पुराण काय सांगतं? तर गरुड पुराणामध्ये वर्णन केलेल्या श्राद्धांपैकी एक अशी आहे की मृतदेह नेल्यानंतर घराचे विधिपूर्वक शुद्धीकरण करणं हे
आवश्यक आहे आणि यासाठी घरी राहणाऱ्या व्यक्तीनं पूर्ण विधींसह हा विधी पार पाडणं आवश्यक असतं. म्हणून गरुड पुराणात वर्णन केल्याप्रमाणे स्त्रिया ही जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडू शकतात. हे लक्षात घेऊन स्मशानभूमीमध्ये मृतदेहावर अग्निसंस्कार करण्याची जबाबदारी ही पुरुषांवर सोपवली जाते. तर या जबाबदारीच्या दुसऱ्या पैलूसाठी स्त्रियांना जबाबदार मानलं जातं. यामागील आणखीन एक कारण असं आहे की जेव्हा मृतदेहावर अग्निसंस्कार केले जातात तेव्हा जंतू जे असतात ते जंतू वातावरणात पसरतात, जे शरीराच्या नाजूक भागांना चिटकून आजारपण आणू शकतात. त्यामुळं शरीराला चिकटलेले जंतू आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर टाकण्यासाठी हे केलं जातं. मात्र आता काळानुसार परंपरा बदलत गेलेल्या आहेत. पूर्वीच्या काळातील सामाजिक परिस्थिती, कुटुंब रचना आणि धार्मिक आचार विचार यानुसार अनेक प्रथा अस्तित्वात आल्या होत्या. आता काळ बदलत गेल्यानं त्यापैकी काही प्रथा बदलल्या आहेत. आज महिलाही अंत्यसंस्कारातील विविध विधींमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसून येतात बघा. त्यामुळं या विषयाकडे केवळ अंधश्रद्धा किंवा धार्मिक भीतीच्या दृष्टिकोनातून न पाहता धार्मिक ग्रंथातील मूळ संदर्भ आणि स्थानिक परंपरा यातील फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. गरुड पुराणाच्या विविध आवृत्त्या आणि पुराणांमध्ये किंवा परंपरांमध्ये कथन आणि त्याचा अर्थ लावण्याच्या पद्धतीमध्ये फरक आढळू शकतो. त्यामुळं एखादी स्थानिक प्रथा जी आहे ती थेट गरुड पुराणातील आदेश म्हणून सांगण्यापूर्वी मूळ ग्रंथसंदर्भ तपासणं हे अत्यावश्यक आहे. मैत्रिणींनो, तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. तसंच एक लाईक करायला अजिबात विसरू नका. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भेटूया तशाच माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.